हॅलो आणि नमस्कार. सुखाची चव ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रव्याचे झटपटीत बनणारे पौष्टिक आणि टेस्टी सुद्धा पॅनकेक्स. हे तुम्ही ब्रेकफास्ट किंवा तुम्हाला लाईट डिनर करायचं असेल तर डिनर मध्ये सुद्धा खाऊ शकता. हा माझा सगळ्यात फेवरेट मील ऑप्शन आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये मी इथे 60 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. यामध्ये आपण 1 वाटी दही घालूया आणि हे मिश्रण एकत्र करून घेऊया. गरज असल्यास थोडं पाणी टाकून इडलीचं बॅटर बनवतो तशी ह्याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. दही आणि रवा व्यवस्थित बॅटर कन्सिस्टन्सीमध्ये फॉर्म झाला की याला 20 ते 25 मिनटं झाकून रेस्ट करू देऊया. 20 मिनटं झालेले आहेत. याला एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आणि बघा जे बॅटरसारखी कन्सिस्टन्सी आपण बनवलेली होती ते पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे. तर गरज असल्यास अजून थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी मात्र बॅटरसारखी असू द्या. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला मिळाली आहे. यामध्ये 1 चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची, 1 वाटी बारीक किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मटर मी उकळून थोडा कुस्करून घेतलेला आहे. अर्धा वाटी मटर इथे टाकून घेऊया. अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात. चवीप्रमाणे मीठही टाकून घेऊया. एक लहान आकाराचा कच्चा बटाटाही मी अगदी बारीक किसून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती बारीक किसलेला आहे हा. यातलं पाणी काढून किसलेला बटाटाही यामध्ये आपण टाकूया. परत एकदा सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात. हे मिश्रण मुरतंय तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊया. तडक्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा ऑलिव्ह ऑइल मी घेतलेला आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा किंवा अगदी पाव चमचा हिंग आणि ड्राय झालेला कढीपत्ता मी इथे कुस्करून घेतलेला आहे. ही फोडणी आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. अगदी चिमूटभर साखर आणि पाव चमचा खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनोही टाकू शकता. आपलं मिश्रण पूर्णपणे तयार आहे. ह्याला 5 मिनिट रेस्ट करून देऊया. तोपर्यंत मी एक नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये अगदी थोडं ऑलिव्ह ऑइल घालून घेते आणि ब्रशच्या मदतीने हे ऑइल पूर्ण तव्याला व्यवस्थित पसरवून घेते. म्हणजे आपले पॅनकेक्स तव्याला चिपकणार नाहीत.
5 मिनिट झालेले आहेत आणि आपलं बॅटर पण अगदी व्यवस्थित रेडी झालेलं आहे. चला तर मग ह्याचे पॅनकेक्स आपण बनवून घेऊया. तवा पण अगदी परफेक्ट गरम झालेला आहे. याप्रमाणे अगदी थोडं थोडं बॅटर पॅनकेक्सच्या आकारात मी तव्यावर टाकून घेते. माझा पॅन थोडा मोठा असल्यामुळे एका वेळेस मी 3 पॅनकेक बनवू शकते. तुमचा लहान असेल तर तुम्ही 1 किंवा 2 बनवा. याला झाकून थोडी वाफ घेऊन जाऊ देऊया. यानंतर पॅनकेक्स दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित शिजवून घेऊया. दोन्ही बाजूनी आपले पॅनकेक्स व्यवस्थित शिजलेले आहे आणि कुरकुरे सुद्धा झालेले आहेत. चला तर मग प्लेटिंग करूया. इथे मी खजुराच्या चटणीसोबत पॅनकेक सर्व केलेले आहेत. ह्या चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग टेस्ट करूया. आय एम शुअर की तुम्हाला पण टेस्ट करायची खूप इच्छा होत असेल. ऑसम. नो डाऊट ही माझी फेवरेट रेसिपी का आहे. कधीतरी ऑफिसमधून जर यायला उशीर झाला आणि झटपट डिनर तयार करायचं असेल तरी ही एक भन्नाट रेसिपी आहे. नक्की करून बघा. मी अपेक्षा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघत राहण्यासाठी सुखाची चव ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. धन्यवाद.